सलमानच्या सुरक्षेवरून पोलिसांना संतप्त सवाल केलाय। सलमान खानसाठी मुंबई पोलीस कामाला लागलं, पण अभिषेकच्या हत्येच्या तपासाकडे पोलिसांचं दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल त्यांनी ट्विटरवरून उपस्थित केलेला आहे। अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळीबार करून हत्या करण्यात आली होती। दरम्यान सलमान खानवरील गोळीबारानंतर आता अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने मुंबई पोलिसांना यावेळी सवाल विचारलाय। कालच पाहतोय आपण सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला होता आणि यानंतर मात्र आता अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई पोलिसांना संतप्त सवाल केलेला आहे। सलमानच्या सुरक्षेवरून हा सवाल केलाय, कारण सलमान खानसाठी मुंबई पोलीस कामाला लागलंय, पण अभिषेकच्या हत्येच्या तपासाकडे मात्र पोलिसांचं का दुर्लक्ष होतंय, असा संतप्त सवाल यावेळी तेजस्वी घोसाळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे। अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळीबार करून हत्या करण्यात आली होती। दरम्यान सलमान खानवरील गोळीबारानंतर मात्र अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने आता मुंबई पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। सलमान खान याच्या घरावरती काल पहाटेच्या सुमारास गोळीबार झाला होता आणि तेव्हाची ही सीसीटीव्ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। मात्र या घटनेनंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावर जो गोळीबार झाला, या घटनेसंदर्भात अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी मात्र पोलीस तपासासंदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। सलमान खानसाठी मुंबई पोलीस कामाला लागलं, मात्र अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणात तपास का मात्र नीट होत नाही, असा सवाल सुद्धा यावेळी तेजस्वी घोसाळकर यांनी उपस्थित केलाय। अधिकचे अपडेट घेऊया संजय गडदे यांच्याकडनं। संजय, आपण पाहतोय की अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणामध्येच आता त्यांच्या पत्नी यांनी पोलिसांनाच सवाल केलेला आहे। हा तपास नेमका कुठपर्यंत आलाय? नक्कीच काल जो सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला, त्यानंतर काल रात्री उशिरा अभिषेक घोसाळकर यांची जी पत्नी आहे तेजस्वी घोसाळकर एक फेसबुक पोस्ट करून सिलेक्टिव्ह जस्टिस असं म्हणत या प्रकरणावर कुठेतरी संशय व्यक्त केलेला आहे। सेलिब्रिटी असल्या कारणानं सलमान खानचा जो प्रकरण घडलेला आहे, संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे। जवळपास टीम या ठिकाणी पोलिसांकडून तपासासाठी हे करण्यात आल्या। मात्र अभिषेक घोसाळकर यांची जेव्हा हत्या झाली त्या काळामध्ये मात्र तसा प्रकारचं कुठे यानंतर आपण थेट चर्चा करूया तेजस्वी घोसाळकर यांच्याशी। तेजस्वी मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीवर। आपण सलमान खानच्या घरावर जो गोळीबार झाला त्यानंतर मात्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेल्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आता पोलिसांवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केलेले, नेमकं आपलं म्हणणं काय? थँक्यू साम टीव्ही माझ्याशी संपर्क साधल्यामुळे। माझं एवढंच म्हणणं आहे, जे आम्ही अभिषेक बद्दल फुटेज पोलिसांना देऊन सुद्धा त्यांनी अजून चौकशी केलेली नाही। आणि दुसरी गोष्ट, जे देवेंद्र फडणवीस आहेत आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांनी अभिषेकला अशा प्रकारचं वक्तव्य केलं की शॉन गाडीखाली आलं तरी, म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात एका राजकारणाला। आणि तुम्ही सेलिब्रिटीला, माझं म्हणणं नाही की तुम्ही त्यांना सिक्युरिटी देऊ नका, पण किंवा त्यांच्या इथे एवढं त्यांचं सगळं ऐकून घ्या। आणि त्यांचे लगेच सीसीटीव्ही पण आले, आमचे सीसीटीव्ही आम्हीच शोधले आणि आम्ही पोलिसांना देऊन सुद्धा ते अजूनही काही इन्क्वायरी करत नाही। त्यामुळे थोडंसं मला खंत वाटते, दुःख वाटते की असे राजकारणी असून सुद्धा म्हणजे भेदभाव केला जाते एक सेलिब्रिटीसाठी आणि एक राजकारणासाठी। त्यामुळे थोडंसं दुःख वाटतंय मला। नक्कीच तेजस्वीजी, आपण खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी पोलिसांकडनं तपास नीट होत नाहीये असं आपलं नेमकं म्हणणं आहे का? हो, तेच म्हणणं आहे ना, पोलिसांकडून त्यांच्यावरती दबाव आणलं जाते असं माझं म्हणणं आहे। दबाव आणल्यामुळेच ते काही शोधत नाहीयेत किंवा काहीतरी गुढ लपलंय, त्यामुळेच एवढं सगळं दाबलं जातंय प्रकरण, असं माझं म्हणणं आहे। आणि असं मला नक्कीच, पण तेजस्वीजी आपण म्हणताय की दबाव आणला जातोय, हा दबाव नेमका कोण आणतंय? ते काय मला माहिती नाही, तेच पोलिसांनी किंवा आता आम्ही हायकोर्टमध्ये गेलोय त्या सगळ्यांनी शोधायला पाहिजे। आता एवढं आम्ही प्रूफ देऊन सुद्धा तुम्ही, आणि जी लोकांचं प्रूफ दिलेलं आहे तेच म्हणजे बिल्डिंग खाली आता जात आहेत, काय बाहेर निघायला सुरुवात केली त्यांनी, म्हणजे त्यांना काही लाजच नाही असं झालंय। आणि आम्ही फक्त जस्टिससाठी भांडतोय असं झालेलं आहे।
नक्कीच, पण मात्र आता अभिषेकजी यांच्यावर जो गोळीबार झाला आणि याचा हत्येचा तपास सध्या पोलीस करतायत, आता हा तपास याच्याकडे दुर्लक्ष होते असं आपलं म्हणणं आहे आणि दबाव सुद्धा टाकला जातोय असंही आपलं म्हणणं आहे. पण मग याबद्दल आणखीन आपण पुढे कशा पद्धतीने मागणी करणार आहात? आम्ही हायकोर्टमध्ये गेलेलोच आहोत. आम्ही ह्यांच्याकडनं आता मला असं वाटते काहीच होणार नाहीये, म्हणूनच आम्ही हायकोर्टमध्ये गेलेलो आहे. आणि जर खरंच ह्यांच्या मनात काहीतरी असेल, चला ह्यांच्यासाठी जस्टिस करावा, तर लगेच त्यांनी करायला पाहिजे. कारण फक्त सलमान खान यांच्या घरालाच गोळी लागले, माझ्या तर नवऱ्याला गोळी लागली आणि माझं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त या लोकांनी केलेलं आहे. तर थोडंसं तरी ह्यांना हेच पाहिजे ना की थोडंसं ह्यांच्या घराकडे बघावं किंवा अभिषेकला जस्टिस द्यावं. म्हणून माझ्यासाठी नाही तर माझ्या 2 मुलांसाठी, लहान मुलांसाठी तरी ह्यांनी जस्टिस द्यावं लागेल असं मला वाटते. अगदी धन्यवाद तेजस्वीजी, आपण साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. तर अभिषेक घोसाळकर यांच्या तपासाकडे पोलिसांचं दुर्लक्ष का आहे असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे.